एक अतिशय मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे। घरातून सकाळी शाळेला जाताना पाठीमागून येणाऱ्या एका ट्रॅक्टरने जोराची धडक दिल्यानं एका 8वीत शिकणाऱ्या शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू झालाय। ही घटना मंगळवारी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। प्रणव बालाजी सुरवसे वय 14 असं या चिमुकल्याचं नाव आहे। घटना नेमकी कुठं घडली सविस्तर जाणून घेऊयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। म्हैसगाव तालुका माडा इथं ही घटना घडलेली आहे। प्रणव बालाजी सुरवसे वय 14 राहणार म्हैसगाव असं या चिमुकल्याचं नाव आहे। याबाबत त्याचा चुलत भाऊ अभिजित तानाजी सुरवसे वय 21 राहणार म्हैसगाव यानं फिर्याद दाखल केली आहे। या प्रकरणी समाधान संपत वसेकर राहणार म्हैसगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रणव बालाजी सुरवसे हा त्याच्या राहत्या घरापासून गावातील मातोश्री कन्या प्रशालेकडे जात होता। सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास गावातीलच वसंतराव नाईक विद्यालय समोरील रोडवर आला असता एका ट्रॅक्टरने ठोकल्यानं त्याचा मृत्यू झालाय। प्रणव घरात एकुलता एक मुलगा होता। त्याला 2 मोठ्या बहिणी असून त्यातील एकीचे 1.5 महिन्यांपूर्वीच लग्न झाले, तर दुसरीकडे त्याच शाळेत इयत्ता 10वीला यंदा त्याची दुसरी बहीण शिक्षण घेतेय। परंतु तिची परीक्षा नुकतीच संपल्यानं ती त्याच्यासोबत शाळेला आली नव्हती। त्याचबरोबर त्याच्या वडिलांचंही एका आजारानं महिन्याभरापूर्वीच निधन झालेलं आहे। या घटनेनं संपूर्ण गावावरती शोककळा पसरली आहे। कुटुंबाचा पूर्ण आधार घेण्याच्या भावना गावकऱ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत।